हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. ऑडिशनच्या नावाखाली मुलांना डांबून ठेवलेल्या रोहित आर्यचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू. पोलिसांनी स्टुडिओतील 17 मुलांची केली सुखरूप सुटका. स्वच्छता मॉनिटर अभियानावरून रोहित आर्यनं दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना उपोषण केलेलं. सरकारनं पैसे थकवल्याचा आर्यनं केला होता आरोप, तर केसरकरांनी फेटाळून लावले आरोप. रोहित आर्यला सरकारनं दिलेलं पत्र. न्यूज 18 लोकमतच्या हाती. रोहितला प्रकल्प राबवण्यासाठी निधी मंजूर केल्याचं पत्र समोर. याच प्रकल्पाचे पैसे सरकारनं थकवल्याचा आरोप. शिवरायांच्या किल्ल्यांवर नमो टुरिझम सेंटर उभारली तर फोडणार. राज ठाकरेंचा इशारा. मुख्यमंत्री पदासाठी किती लाचारी करणार. राज ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्च अधिकार समितीची स्थापना. 6 महिन्यामध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश. बच्चू कडूंशी चर्चा सुरू असताना सरकारचा GR. बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाप्रकरणी पोलिसांची कारवाई. बच्चू कडू शेतकरी नेत्यांसह तब्बल 2,500 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल. 24 तासांहून अधिक वेळ वाहतूक रोखल्यानं कारवाई. कोरेगाव भीमा आयोगाकडून उद्धव ठाकरेंना कारणे दाखवा नोटीस. 2 डिसेंबरला आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश. CBSE 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जारी. 17 फेब्रुवारीपासून सुरू होणार परीक्षा. विदर्भात आज मुसळधार पावसाचा अंदाज. गोंदिया गडचिरोलीसह विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. नागरिकांना सतर्क राहण्याचं हवामान विभागाचं आवाहन. बदलापूर ते वांगणीच्या दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम. प्रवाशांनाही फटका. सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सरदार पटेलांना अभिवादन. तर राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्तानं देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. ICC महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारतीय संघाची धडक. 7 वेळा चॅम्पियन राहिलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा केला भारतानं दणदणीत पराभव. जेमिमाची नाबाद 127 धावांची खेळी. आणि जिओ युजर्सना मिळणार पुढील 18 महिने मोफत गुगल जेमिनी AI प्रोचं सबस्क्रिप्शन. जिओ आणि गुगल दरम्यान झाला करार. AI सर्वांसाठी. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची घोषणा. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. देशातील रेल्वे प्रवासाचा अनुभव एका नवीन पातळीवर नेण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे. मंत्रालयानं देशातील पहिल्या 16 डब्यांच्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला मान्यता दिली आहे. या ट्रेनचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे तिचा वेग तिला ताशी 160 किलोमीटरच्या कमाल वेगानं धावण्याची परवानगी देण्यात आली आहे. देशात सोन्याच्या किमतीनं विक्रमी पातळी गाठल्यानं या वर्षाच्या 3ऱ्या तिमाहीत सोन्याची मागणी 16% घटलेली आहे. सोन्याची मागणी कमी झाली असली तरीही सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे. दक्षिण भारतात घोंगावणाऱ्या मोन्था चक्रीवादळानं संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळीचं संकट ओढावलं. या मोन्थाचा विदर्भालाही जोरदार तडाखा बसलाय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अवकाळीचं हे सावट पुढे 3 दिवस म्हणजेच 2 नोव्हेंबरपर्यंत कायम असेल. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागानं 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण शाळांमध्ये संपूर्ण वंदे भारत गीताचं सामूहिक गायन करण्याचा निर्णय जारी केलेला आहे. वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं औचित्य साधून हा आदेश काढण्यात आलाय.
केंद्र सरकारनं 3ऱ्या वर्गापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकवण्याचा निर्णय घेतलेला आहे. 2026-27 पासून हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाईल. केंद्र सरकार आणि राज्य सरकारसह केंद्रशासित प्रदेशातील सर्व शाळांच्या अभ्यासक्रमात AI विषय समाविष्ट केला जाणार आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या पाठोपाठ आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. बोर्डाच्या नियोजित वेळापत्रकानुसार 10वीची परीक्षा 17 फेब्रुवारी 2026 ते 10 मार्च 2026 या कालावधीमध्ये आणि 12वीची परीक्षा 17 फेब्रुवारी ते 9 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये घेतली जाणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागानं यंदाच्या दिवाळी हंगामात उत्पन्न वाढीमध्ये राज्यात 2रा क्रमांक पटकावलाय. महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रानुसार जळगाव विभागानं 15,60,00,000 रुपयांचं उत्पन्न प्राप्त केलंय. राणीची बाग साप्ताहिक सुट्टीनिमित्त दर बुधवारी बंद असते. मात्र येत्या बुधवारी गुरु नानक जयंतीनिमित्त 5 नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी असूनही राणीची बाग पर्यटकांसाठी खुली असणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी 6 नोव्हेंबर रोजी ती बंद असेल असं पालिकेकडून कळवण्यात आलं. पिंपरी महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागानं आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत पहिल्या 7 महिन्यात 624,85,00,000 रुपयांचा मालमत्ता कर वसूल केलाय. नागरिकांचा प्रतिसाद, विभागाचं नियोजन आणि सवलतींचा लाभ यामुळेच कर संकलनामध्ये विक्रमी वाढ झाल्याचा दावा प्रशासनानं केलाय. संपूर्ण पीक कर्जमाफीची मागणी होत असताना राज्य सरकारनं या मागणीवर समितीची मात्रा दिली आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी आणि त्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार तसंच मित्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती नेमण्यात आली. 8 वर्षांनंतर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्च मर्यादेमध्ये मोठा बदल केलाय. मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या अवर्ग महानगरपालिकांमधील उमेदवार आता जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत खर्च करू शकतील. आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन ही सुधारणा करण्यात आली. काँग्रेससह महाविकास आघाडीतील पक्षांनी मत चोरी आणि मतदार याद्यांमधील गोंधळामुळे निवडणूक आयोगाविरोधात मोहीम उघडल्यानं राज्य निवडणूक आयोगानं सावध पवित्रा घेतलाय. नवीन मतदारांना हक्क बजावता यावा यासाठी आणि अद्ययावत मतदार यादी वापरता यावी यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंतची अद्ययावत मतदार यादी वापरण्याची परवानगी राज्य निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागितली आहे. सरन्यायाधीश BR गवई यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबर रोजी संपणार आहे आणि या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. ते 24 नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार आहेत. मनसेच्या मेळाव्यामध्ये EVM हॅकिंगचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. मतचोरी झाल्याचा आरोप करत EVMकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं वक्तव्य यावेळी राज ठाकरे यांनी केलं. लोक मनसेला मतदान करतात, मात्र EVMच्या भानगडीमुळे आपला पराभव झाला असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर आरोप केलेत. मतदार याद्या स्वच्छ करा आणि त्यानंतरच निवडणुका घ्या असं राज ठाकरे म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची राज्यस्तरीय आढावा बैठक 3 ते 7 नोव्हेंबर दरम्यान मुंबईतील वरळी डोम इथे पार पडणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. या राज्यस्तरीय आढावा बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ तसंच पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित असतील. परभणी जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुराणींनी केली आहे. तर शेतकऱ्यांना सरकारनं वाऱ्यावर सोडल्याचं म्हणत त्यांनी टीका केली. मावळमध्ये राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असल्याचे संकेत तालुकाध्यक्ष गणेश खांडगेंनी दिलेत. यामुळे मावळमध्ये भाजप राष्ट्रवादीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत वैयक्तिक कारणामुळे गैरहजर असल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केलंय. तर 1 तारखेच्या आंदोलनामध्ये ताकदीनं मैदानात उतरणार असल्याचंही ते म्हटलंय. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारकडून युनिटी मार्च एक भारत आत्मनिर्भर भारत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबरपर्यंत पदयात्रा काढून सरदार पटेल यांच्या कामाची माहिती देण्यात येणार आहे. माय भारत पोर्टलवरून यात्रेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन भाजपकडून नागरिकांना करण्यात आलंय. अमरावतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये दादासाहेब गवईंच्या स्मारकाचं लोकार्पण करण्यात आलंय. दादासाहेबांचं कार्य पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी राहावं यासाठी स्मारक बनवल्याचं वक्तव्य फडणवीसांनी केलं. दादासाहेब गवई यांनी समतेच्या आधारावर लोकशाही कशी असते हे दाखवून दिल्याचं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय. तर या स्मारकाच्या निमित्तानं लोकशाहीचं मंदिर उभं झाल्याचंही ते म्हटलंय.
अहिल्यानगरमध्ये दिवंगत आमदार शिवाजी कडिलेंना श्रद्धांजली देण्यात आली। यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते। दरम्यान अक्षय कडिले यांना सर्वांनी पाठिंबा दिला। नंदुरबारमध्ये महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी आढावा बैठक घेतली। यावेळी त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या घरकुल, शिक्षण आणि आरोग्यासाठी दिल्या जाणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला। दरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। मावळच्या मामुर्डीतील सतीश राऊत यांची पुणे अप्पर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे। यामुळे गावकऱ्यांनी जोरदार जल्लोष करत सतीश राऊत यांचा सत्कार केला। दरम्यान फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली। लातूर जिल्ह्यातील रेणापूर इथे शेतकरी संघटनेच्या वतीनं तहसील कार्यालयामध्ये सोयाबीन जाळून सरकारचा निषेध करण्यात आला। सोयाबीनला हमीभाव मिळत नाही, खरेदी केंद्र सुरू नाही, त्याचबरोबर अतिवृष्टीचं नुकसान भरपाई मिळालेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोताळा बुलढाणा रस्त्यावर रास्ता रोको करत बच्चू कडूंच्या महाएल्गार मोर्चाला समर्थन दिलं। शेतकऱ्यांनी रस्त्यावर भजन करत कर्जमाफीची मागणी यावेळी केली। वाशिमच्या मुंबई नागपूर महामार्गावर बंजारा समाजानं आंदोलन केलं। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे। बंजारा समाजाला दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहे। यावेळी राजेवाडीच्या श्री श्री सद्गुरू साखर कारखान्यातील मोळी पूजनाचा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। थकीत ऊस बिल तातडीनं देण्याची मागणी करण्यात आली। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।